नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. टेलिग्रामवरती ना जलसंपदा विभागातून एका RTIचं जे एक पत्रक आलेलं आहे ते सध्या व्हायरल होत आहे. नव्हता या RTIच्या हे जे पत्रक आलेलं आहे यामधून नेमकं माहिती या जलसंपदा विभागातील भरतीच्या दृष्टीने कोणती माहिती समोर येऊ शकते. पॉसिबली खरोखर 2026 मध्ये भरती येणार आहे का, आणि हे जे पत्र होतं हे पत्र नेमकं एक उत्तर आहे. तर या उत्तरावरून आपल्याला या पत्रामध्ये किंवा या पत्राच्या प्रश्नांची आपल्याला गंभीरता किंवा प्रश्न त्यांनी काय विचारले असेल हे जर समजलं तर हे उत्तर आपल्याला समजेल. नाही तर तुम्हाला हे जे पत्रक आहे, ठीक आहे, हे पत्रक वाचलं जरी पूर्ण तरीही नेमका संदर्भ कळणार नाही की नेमकं हे पत्र होतं कशासाठी आणि याच्यातून नेमकं फलितार्थ माहिती आपल्यासाठी काय आहे. तर चला आता हा व्हिडिओ सुरू करूया. नेमकं हे पत्र कशा संदर्भात होतं, काय होतं, आणि याच्यातून 2026च्या जी जलसंपदाची भरती येणार आहे म्हणतात ती खरोखर येणार आहे का, सगळं काही डिटेल सांगतो. त्यासोबतच जलसंवर्धन जी जाहिरात येणार आहे 8,867 जास्त आकृतीबंध आणि गाजावाजा करून कॅबिनेट मंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये संजय राठोड यांनी घोषणा केलेली आहे की येणार आहे ती 8,800 प्लस जागांची जी जाहिरात आहे MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. तर ती कधी येणार आहे, जलसंपदा आणि जलसंवर्धनचा काय संबंध आहे सगळं पाहूया. तत्पूर्वी आपलं हे जे ई-स्वयं आहे, ई-स्वयं अकॅडमी मार्फत आपण काय करतोय की विद्यार्थ्यांना फक्त 49 रुपयामध्ये आपण दर्जेदार असं AI-नं बनवलेल्या नोट्स त्या देखील प्रोव्हाइड केलेल्या आहे. अर्थात आपण आपले जे नोट्स आहेत तर त्या हँड रिटन, इंग्लिश ग्रामर, मराठी, अर्थशास्त्र सगळं तर आहेच. त्यासोबत आपलं महावृत्त चालू घडामोडी ज्या आहेत तर हे देखील आपण विद्यार्थ्यांना फक्त 49 रुपयामध्ये आहे. डेली PDF आणि व्हिडिओ जो आहे तर ते त्यामध्ये अपलोड होतात. व्हिडिओ रेग्युलरली होईल न होईल पण वीकली होतात आणि PDF जे आहे तर त्या रेग्युलर मिळतात. ठीक आहे, प्रत्येक पानावर येस प्रत्येक ओळीवरती जे आहे तर ते सिलेक्शन व्हावं याच उद्देशानं परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड नोट्स या ज्या बनवलेल्या आहेत हे तुम्ही कन्सिडर करू शकता. आपलं ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करा. जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली या नंबरवरती रिच आउट करू शकता. चला आता हा जो निर्णय आहे, ठीक आहे, निर्णय म्हणण्यापेक्षा हे जे उत्तर आलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाकडून, ठीक आहे, यामध्ये त्यांनी 2 जानेवारीला हे जे आहे तर ते उत्तर दिलेले आहे. न आता या पत्रकामध्ये त्यांनी विचारलेलं काय आहे त्याचं हे उत्तर आहे. मग आता प्रश्न काय असतील ते समजून घेऊया अगोदर. उपरोक्त ऑनलाईन माहितीचा अधिकार कार्यालयास प्राप्त झालेला 3/12ला प्राप्त झालेला आहे. शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, संकेतांक हा दिलेला असून शासन निर्णय पूर्वलक्षित पद्धतीने सर्व भरती प्रक्रियेला लागू होणार असल्यास त्याबद्दल माहिती मिळावी. ठीक आहे, म्हणजे भरती प्रक्रियेसाठी जो नवीन काही नियम लागू केलेला आहे या संकेतांकामध्ये तर त्याच्याविषयी माहिती त्या RTI मध्ये दाखल केलेली आहे. तसेच 2023 मध्ये जाहीर झालेली जलसंपदा विभागाची जी अराजपत्रित गट क ची भरती आहे सध्या स्थितीची निवड सूची, म्हणजे भरती 2026 मध्ये जलसंपदामध्ये कधी येणार आणि त्याची निवड सूची म्हणजे वेटिंग लिस्ट आहे की नाही या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते विभागाला. त्याचं हे उत्तर आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. यादीची कालमर्यादा 31 जानेवारी 2020 पर्यंत वैध आहे. आता हे 2026 असायला पाहिजे होतं, तर हे 2026 हे थोडंसं मला वाटतं की प्रिंट मिस्टेक झालेली असेल, ही 2020 नाही. त्याबद्दल हा शासन निर्णय लागू होत असल्यास त्याबद्दलची माहिती मिळावी. ठीक आहे, त्याबाबत सविस्तर माहिती मागवलेली आहे. म्हणजे वेटिंग लिस्टच्या संदर्भात काय खुलासा आहे तर ते त्यांनी मागवलेलं आहे. न आता माझ्याकडे ना 2023ची ही जी भरती झालेली आहे तर या भरतीच्या संदर्भातलं हे काय आहे परिपत्रक आहे. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. खुल जा भाई, आओ ऊपर जल्दी. हां, हे बघा, हे 2023च्या भरतीचं परिपत्रक आहे. ठीक आहे, 3/11/2000 रोजी ते म्हणजे अर्ज मागवण्यात आले होते आणि याची जी परीक्षा जी आहे तर ती कधी झाली होती ते पण सांगतो मी. 14 संवर्गातील 4,197 पदाची जाहिरात आली होती. किती? 4,497 एवढी जम्बो भरती आली होती ना. आता मागच्या जर तुम्ही जलसंपदा भरतीचा जर विभागाचा जर समजा पॅटर्न पाहिला तर यांची भरती जी आहे ना तर ती 4-5 वर्षातून एकदा येते, 2-3 वर्षातून पण एकदा येत नाही. आता ही सगळी जी पदं आहेत ना तर ती क्रीम लेवलची होती. या विभागावरती खूप काही जास्त वारंवार लोकांसोबत काम करण्याचा प्रसंग नाही आहे. शासकीय कारभार जे ज्यांच्या संथ पद्धतीने चालतं त्यामुळे यांच्यावरती
असतात डेडलाईन पण असतात, पण जसं तलाठी झालं किंवा बाकीच्या यांना जसं डायरेक्टली सरकारला काय म्हणता येईल की डायरेक्टली प्रत्यक्ष लोकांसोबत काम करायचं असं, तसं या विभागाचं तेवढं डायरेक्टली काम नसतं. ठीक आहे, म्हणून यामध्ये सरळ सरळ 2024ला जी भरती झाली, ठीक आहे, 2023 आहे, 2024च्या जून जुलैमध्ये त्या लोकांना जॉईनिंग देण्यात आली होती. आणि ही जी भरती जी आहे तर याच्या 16व्या पेज नंबरवरती त्यांनी लिहिलेलं आहे की ही जी वेटिंग लिस्ट आहे ती 1 वर्षासाठीच व्हॅलिड आहे. ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला ह्याचं जे आहे तर ती, 1 मिनिट जल्दी चलते हैं. हे बघा, हे 16व्या नंबरचं पेज आहे. वाटलं तर मी तुम्हाला ही लिंक जी आहे तर ती पोहोचून देईल खाली मी. ठीक आहे, उमेदवारांना समान गुण मिळ, हा, निवड सूचीची कालमर्यादा. ठीक आहे, हे बघा, निवड सूचीची कालमर्यादा जी आहे, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहे त्या दिनांकापर्यंत असेल. नंतर जे घडेल ते आहे. म्हणजे आता 2023च्या ज्या दिवशी जाहिरात आली त्या दिवसापर्यंत जेवढी रिक्त पद होती तेवढ्या रिक्त पदासाठीची जाहिरात आहे. त्याच्यानंतर जर काही पदं वाढले तर ही वेटिंग लिस्ट जी 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे ती राहणार नाही. ठीक आहे, ही जी जाहिरात आहे तरी त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, देन आता येऊया आपल्या या व्हिडिओवरती. नंतर आपण मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळून येते की महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2000 कलम अनुसार माहिती या संज्ञेमध्ये उपलब्ध असलेले अभिलेख, दस्तऐवज इत्यादींचा समावेश होतो. आता ज्यांनी जो RTI पाठवलेला असेल ना तर त्यांनी माहिती या शब्दाला थोडंसं तोडून मोडून बाकीची ही इतर जी माहिती आहे तर ती मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनी काय प्रसंगावधान नमूद करण्यात येलेलं आहे. म्हणजे त्यांनी तो डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही आहे, जेवढी पाहिजे तेवढी. ठीक आहे, त्यांना बाकी नंतर मग अपील करण्यासाठी देखील 30 दिवसाचं दिलेलं आहे. तर यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या, ठीक आहे, 2 डिसेंबर 2025च्या नियमातील सुधारणा केलेल्या तरतुदी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होत असेल. आता 2 डिसेंबरला जो GR जो झालेला आहे की जिल्हा निवड समितीमार्फत जर झाला असेल तर त्याची 2 वर्ष वेटिंग लिस्ट असणार आहे. तर याच्यासोबतच याचा संदर्भ लागतो. ठीक आहे, तर ही जी जाहिरात आहे 2026 मध्ये ऑनेस्टली जर मला जर विचारलं तर या जाहिरातीचे यायचे चान्सेस ना खूप कमी आहेत. अगदी लास्ट टाइम ज्यावेळेस मी अपडेट घेतलं तर त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 15, 16, 20 पदापर्यंत जी आहे ना तर ती यामध्ये रिक्त जागा होती ना. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आता ही आहे जलसंपदा, ही आहे जलसंपदाची वेबसाईट. ठीक आहे, जलसंपदाची वेबसाईट आणि ही आहे जलसंधारणाची वेबसाईट. आता वेबसाईटवरती जे 2 फोटो आहेत ना यावरून तुम्हाला दोन्ही विभागातला फरक देखील कळत. पहा, हे जे आहेत ना तर हे मोठं असं काय आहे, जलाशय आहे, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. ठीक आहे, हे जलसंपदा विभाग आणि हे काय आहे, हे आहे मृदा व जलसंधारण. जे पावसाचं पाणी पडतं त्याचं नियोजन करण्यासाठीचं हे विभाग आहे. आणि याच्यासाठी 8800 प्लस ज्या जागा आहेत संजयजी राठोड यांनी जे काय म्हणता येईल की, अच्छा माझ्याकडे आता सध्या तर नाही आहे पण मी टेलिग्राममध्ये किंवा याच्यामध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याच्याविषयी भरपूर गाजावाजा केलेला आहे. मी ऑलरेडी त्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे. 8800 जी जागा आहेत या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये ज्या आहेत म्हणजे 2026 जे येणार आहे तर त्यामध्ये त्या जागा ज्या आहेत तर त्या 100% येणार आहे. यात कसलंही दुमत असणार नाही. फक्त MPSCचं कॅलेंडर जसं UPSCचं जाहीर होतं तसं MPSCचं जे देखील जे आहे तर ते जाहीर व्हायला पाहिजे की म्हणजे आमचं ह्या नोटिफिकेशन येईल, या तारखेला आमच्या परीक्षेचं निकाल राहील किंवा परीक्षा राहील, फॉर्म भरायची, एडिट करायची सगळी तयारी जी असं UPSC किंवा SSC देतं त्याच पद्धतीने MPSCचं जर झालं तर विद्यार्थ्यांकडे अभ्यास करण्यासाठी, तयारी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असेल किंवा एक दिशा देखील असेल. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी स्पेसिफिकली या व्हिडिओच्या रिलेटेड असेल तर नक्कीच तुम्ही नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच, थांबतो. राम राम.